त्यांचं नाव सर्वप्रथम घेतलं सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. निश्चितच यानंतर होणारा सामना असेल. हा सामना सध्या चालू आहे बंद्रामारुती काल्हेर वर्सेस गावदेवी पूर्णा. आणि या सामन्यानंतर दुसऱ्या फेरीतला आणखीन एक सामना असेल तो म्हणजे जय हनुमान पोगाव आणि जय हनुमान सरवली. जय हनुमान पोगाव जय हनुमान सरवली यानंतरचा सामना आपण पाहणार होतो. शेवटचा सामना आजच्या दिवसामधली. मात्र त्या अगोदर ओलिया वॉर ऑफ टायटन्सचा बिग मॅच बंद्रामारुती काल्हेर विरुद्ध गावदेवी पूर्णा. दोन्ही संघ तालुका एकमधला बलाढ्य संघ संबोधले जातात आणि दोन्ही संघांचा हेमंत पाटील सर जर विचार केला तर अष्टपैलू खेळाडूंचा मोठ्या प्रमाणावर भरणा आहे. दोन्ही संघाने यंदाच्या वर्षी अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केलेला आहे. अक्षय आणि जय ही जोडी मैदानात सलामीची गावदेवी पूर्णा संघाकडून. शरद ज्याने मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स केला होता. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी हाताळली होती. केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलेला आहे पहिले षटक हाताळण्यासाठी. मागच्या सामन्यामधील अक्षय हा मॅन मॅच ठरला होता. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती अक्षयाने. पंचांना अधिकृत इशारा येतोय. पंच आपण पाहू शकता दोन्ही आमचे. डाऊन द ग्राउंड इनफिल्डच्या वरून स्ट्रेट हिट चेंडू लॉंग ऑफ आणि लॉंग यांच्या मधून जातो शिमारसावर चौकार. बघितला पण आउट पिच डिलिव्हरी डाऊन द ग्राउंड केला होता. हॉफ वॉलीला घेतला होता. इनफिल्डच्या वरून केला होता लॉंग ऑफच्या दिशेने 1 बॉल 4 रन्स. पहिल्या चेंडूवर चौकार आणि खातं खोलतोय फलंदाज अक्षय. पॉवरफुलच्या षटकामध्ये पॉवरफुल फटका आपण पाहतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र काय घडलं पाहूया. मोका विद्यावर छक्का विद्या. हे रिप्लेमध्ये आपण पाहू शकता कशाबरोबर फटका खेळला होता. लॉफ केला होता चेंडूला. लॉफ फटका एक संधी होती. चांगला प्रयत्न केला होता मात्र क्षेत्ररक्षण होईल घेऊन चेंडू गेला होता शिमारशेवर षटकासाठी. षटकार धावसंख्या दूर अंकामध्ये प्रवेश करतो 10. अतिशय चांगला एफर्ट होता मात्र थोडासा कमी पडतोय लावणचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि हा षटकार जातोय. धावसंख्या पोहोचते 10 या धावसंख्येवर. अटॅकिंग फलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची सुरुवात व्हायला पाहिजे त्या प्रकारची सुरुवात करतोय फलंदाज अक्षय. एक धाव पूर्ण करता फलंदाज बॅकवर्ड शॉर्ट फ्रेंडला चेंडू अडवला जातो. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती फलंदाजांना. एका धावेने धावसंख्या होणार होती 11. यावेळेस स्ट्राईक रोटेट होते आणि स्ट्राईक मिळते जय याच्याकडे. बघूया जय कुठल्या प्रकारे सुरुवात करतो कारण पहिल्या 3 चेंडूमध्ये चांगली फलंदाजी अक्षय याची झालेली आहे. अक्षय मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच सामन्यावर ठरला होता. यावेळी डाऊन द ग्राउंड लॉफ्ट फटका चेंडू शिमारशेवर षटकार. अतिशय उत्कृष्ट बॉटमॅनचा वापर फटका आपण पाहतोय. कुठली संधी होती. क्षेत्ररक्षक बनला होता फेल कारण चेंडू गेला होता शिमारशेवर षटकारासाठी. या षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. मुसंडी मारते. धावसंख्या 6 ने ओढ होते 17. जय याने सुद्धा चांगली सुरुवात अटॅकिंग सुरुवात केलेली आहे. षटकाराने आपलं खातं खोललेलं आहे जय याने. जबरदस्त फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये शरद थोडासा महागडा पडताना दिसतो आपल्याला कारण पॉवर प्लेचा षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी जय आणि अक्षय या 2 फलंदाजाची. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी दोन्ही सलामीवीरांकडून आपण पाहतोय. 2 धारी तलवार आपण पाहतोय ती गावदेवी पूर्णा संघाकडून. दोन्ही फलंदाज गोलंदाजांवर अक्षरशः तुटून पडलेले आहेत. यावेळी मात्र फटका डीप स्क्वेअर लेगचा वरून चेंडू फेकून दिला जातो शिमारशे 12 षटकार. सुस्त फटका आपण पाहतोय.
जबरदस्त फटका, बॅक टू बॅक 2 षटकार. हे बघितलं आपण, लॉक केलं त्या चेंडूला. यावेळी सप्रतिम फटका डीप स्कोर लेगच्या दिशेने, सीमारेषा बाहेर जातो चेंडू. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या वेगाने वाढून होती ती 23 विदाउट लॉस. 23 रन बिना विकेट के नुकसान पे. दमदार सुरुवात आपण पाहतोय गावदेवी पूर्ण संघाकडून. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून 100 कव्हरच्या वरून चोरी होते. सुपर कव्हर मधून शुमार चौकार. तणतणीत खणखणीत फलंदाजी आपण पाहिलेले दोन्ही सलामीरांकडून. धावसंख्या वेगाने ओढ होते ते 27. पहिल्या षटकांचं वाचन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका ऑन द राईजचा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर चेंडू गेला होता. डी एक्स्ट्रा कव्हर मधून शुमारच्या परत चौकारासाठी. अतिशय जबरदस्त फटका बघितला इनफिल्डच्या वरून. याला म्हटलं जातं टिपिकल पॉवर शॉट. 1 षटकाची समाप्ती आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल गावदेवी पूर्णा संघाची. 27 धावा बिनबाद 27. यांचे स्कोरर पाहू शकता. सिद्धार्थ पाटील त्यांच्यासमोर बिझीमॅन हर्षद गोराटकर, मोनिश तरे आणि सोफेल पाटील. सिटीच्या लॉटची चर्चा मला वाटतं तिथे केली जात आहे. बोम मोनिश तरे किंग स्वप्नील त्यांच्या समोर आहेत आणि आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. नंदन येतो दुसरा षटका हाताळण्यासाठी. मारता क्या न करता नंदन पाटील याला गोलंदाजी मार्गावर बोलवला जातोय कारण पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात गोलंदाज शेरद याची खूप पिटाई केलेली आहे दोन्ही सलामीरांनी. पुत्तकरण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूला चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसऱ्या चेंडूला एकेरी, दुसऱ्या 2 चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार. नंदन पाटीलला गोलंदाजी मार्कवर यावेळी हलक्या चेंडूला दिशा दिली जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट फाईनला चेंडू जोपर्यंत अडवतोय राकेश तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. 1 धावेने धावसंख्या ओढून होते ती 28. गुडलँड स्पॉटवर पडणारा चेंडू होता. अगदी जंटल पुश ढकलून दिलं होतं चेंडूला. 1 धाव पूर्ण केली होती. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईक देते जय याच्याकडे. जय याने जर आपण बघितलं जवळजवळ 16 धावा केलेल्या 3 चेंडूमध्ये. यावेळी मात्र अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक दक्ष चांगले क्षेत्ररक्षण एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावे समाधान मानावं लागतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. फक्त एकच धाव एका धावेने धावसंख्या ओढून होते ते 29. पहिल्या षटकामध्ये अटॅकिंग फलंदाजी झाली होती. मात्र या षटकामध्ये चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न नंदन पाटील याचा. मात्र फलंदाज जर तयार नव्हता. पंचांचा डेथ बॉलचा इशारा येतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट आयोजन पाहायला मिळालेलं आहे कारण साईड स्क्रीन पहिल्यांदाच आपण पाहतोय. दोन्ही बाजूने दोन्ही एंडला साईड स्क्रीनची व्यवस्था केलेली आहे. पंचांचं वाईटच होते. अवांतर वाईटचे बने एका धावेने धावसंख्या ओढून होते ती 30. निश्चितच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू लागला होता. या स्पर्धेसाठी पाण्याची व्यवस्था यतीजी तांडेल आणि सिद्धार्थ पाटील यांच्याकडून झालेली आहे. यावेळी मात्र चिपकेलेल्या चेंडूला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला आग्रह बसतोय गावदेवी पूर्णा संघाला. दरम्यान भिनार येथून क्रिकेटचे कट्टर चाहते निश्चितच क्रिकेटचे अतिशय आवड असणारे भिनार गावचे सामाजिक कार्यकर्ते रमेश भोईर यांच्याकडून महेंद्रजी पाटील, गणेशजी गुळवे आणि स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवे चषक 2018 साठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे.
भरपूर लोकांच्या शुभेच्छा येतात. सर्वांचं हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. बघतो महेंद्र पाटील यांचा एक जबरदस्त शो आपल्याला पाहायला मिळतोय. जे प्रेक्षक मैदानामध्ये आहेत त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि टेलिव्हिजन सेटवर आणि युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट पाहतात त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बचत पद्धतीने चेंडू खेळून काढला जातो. वाईड लॉंग अँड रिझल्ट मध्ये दुसरी लागण्याचा प्रयत्न घाटात ठरू शकला असता, मात्र थोडासा लेझी थ्रो. डाऊन फलंदाज देवा टावरे नॉस्ट इनिंगला आपण पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाज दरम्यान पाहायला मिळतं. या 2 धावेने गावदेवी पूर्ण संघाची धावसंख्या झालेली आहे ती 32. आज हवेचा वेग जरा जास्तच वाढलेला आहे. अतिशय उत्कृष्ट करारा उपयोगाचा फटका. लॉंग ऑफला चांगले क्षेत्ररक्षण, फक्त एकच धावा समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्या वाढून होते 33. निश्चितच हेमंत पाटील सर आपण उल्लेख केल्याप्रमाणे दिवसेंदिवस या स्पर्धेमध्ये हवेचा वेग वाढत आहे. दुसरा षटक मार्गस्थ आहे नंदन पाटील, जो यंदाच्या अंगामध्ये ग्रामीण हंगामधील स्पर्धांमध्ये ज्या स्पर्धा झालेल्या आहेत त्यामध्ये नंबर 1 वर ऑलराऊंडर लिस्ट मध्ये रँक करत आहे. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी नंदन पाटील मॅचचा हिरो ठरला होता. ऑलराऊंडर परफॉर्मन्स. आणि या सामन्यामध्ये सुद्धा बघितलं पहिल्या षटकामध्ये 27 धावा गेल्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केलेलं आहे. एक वाईट चेंडू जरूर टाकला. 6 धावा 5 चेंडूमध्ये 1 गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे गोलंदाज नंदन पाटील यांनी. आता मात्र चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतं नंदन पाटील विरुद्ध देवा टावरे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न जोरदार अपील. एका धावा लेग बाय रूपाने पूर्ण केला. फलंदाज बॉडी लँग्वेजला ओळखून चेंडू हाताळला होता. बघितलं होतं स्टेप आउट केलं होतं फलंदाजांनी आणि त्या अनुषंगाने नंदन पाटील यांनी या चेंडूची हाताळणी केली होती. एका धावेने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 35. आज मित्रांनो 8 मार्च आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा नजराना आपण पाहिला होता. पाण्याची व्यवस्था करायची आहे. हेमंत पाटील 1992चा वर्ल्ड कप जो खेळला गेला होता त्यामध्ये पाकिस्तान विरुद्ध इंजमाम साऊथ आफ्रिकेच्या जॉन्टी रोसने इंजमाम ओळखला. अगदी फ्लाइंग रनआउट्स केला होता. अगदी उडी घेऊन स्टंपवर जम्प केले होते आणि अतिशय उत्कृष्ट रनआउट्स होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट रनआउट ठरला होता. ती घटना आजच्या दिवशी घडलेली होती कारण दिवस होता 8 मार्च 1992. एक सेमीफायनल मधून पाकिस्तान संघ मला वाटते फायनल मध्ये पोहोचला होता आणि दुसरी सेमीफायनल मॅच इंग्लंड वर्सेस साऊथ आफ्रिका अशी होती. मग पाऊस पडल्यानंतर डकवर्थ लुईसचा नियम लागला आणि ज्यावेळेस फलंदाजी करत होता साऊथ आफ्रिका संघ एका चेंडूमध्ये 23 धावांची त्यांना आवश्यकता होती डकवर्थ लुईस नुसार. निश्चितपणे पाण्याने पावसाने दक्षिण आफ्रिकेत सोपला धुवून काढलं होतं. इम्रान खान याने निवृत्ती पत्करल्यानंतरही संघाचं कर्णधारपद भूसवलं होतं राष्ट्रपतींच्या म्हणण्यानुसार. कारण राष्ट्रपतीने त्यांना विनंती केली होती आणि त्यांच्याच सांगण्यानुसार त्यांनी कर्णधारपद भूसवलं होतं आणि पाकिस्तान संघाला 1992चा वर्ल्ड कप इम्रान खान यांनी जिंकून दिला होता. त्यामध्ये इंजमाम नौका फलंदाज होता. ज्या फलंदाजाने अतिशय उत्कृष्ट फलंदाजी केली होती. तर ओली या सामन्याकडे आणि समालोचन कक्षामध्ये सज्ज होते माझे सहकारी समालोचक हेमंत पाटील सर. खूप खूप धन्यवाद तुम्हाला सर. रोशन गोलंदाजी मार्क पडतो तिसरा षटक घेऊन 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 35. नौकरा फलंदाज देवा टावरेसाठी लेग स्टंपच्या बाहेर जातो. वाईटचा इशारा पंचांचा. एकत्रित धाव मिळते. 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती 36 या धावसंख्येवर 36. एक जबरदस्त धावसंख्या म्हणावं लागेल. ह्याच प्रकारची फलंदाजी होती की बघायचं आहे. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईटची दाद मागली होते. पंचांचा इशारा सुद्धा होतोय. मात्र फलंदाजाला एक सूचना असेल की आपण पंचांकडे दाद मागायची नाही. वाईटची 1 धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 37 या धावसंख्येवर 37. लगभग 2 चेंडू वाईट टाकतोय गोलंदाज रोशन. कट करण्याचा प्रयत्न. यावेळी चांगला शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज देवा टावरे याचा. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर 37 या धावसंख्यावर.
यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज. म्हणजे या चेंडूवर कमबॅक केलेलं आहे गोलंदाजाने. पायामध्ये चेंडू लागला किंवा फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू येतोय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धाव्याने धावसंख्येमध्ये वाढते. धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवर. बघितलं मागच्या षटकामध्ये चांगलं कमबॅक केलं गोलंदाज नंदन याने. फक्त 7 धावा दिल्या होत्या. या षटकामध्ये 2 वाईट टाकले गोलंदाज रोशन याने. मात्र मुभा दिलेला नाही फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची. क्षेत्ररक्षण आता आपण बघतोय थोडंसं बदललं जातंय उजव्या फलंदाजासाठी. आपण बघूया एक शॉर्ट फाईल, एक शॉर्ट दरम्यान 20 सेप मध्ये. त्यानंतर एक पॉइंट आहे, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, त्याच्यानंतर एक लॉंग ऑफ लॉंग ऑन, वाईडिश मिड विकेट, डीप मिड विकेट आणि एक डीप बॅकवर्ड ऑफ द स्कोअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. राईट आर्म राऊंड विकेटनी, लेफ्ट आर्म पूल केला तो चेंडूला मिड विकेट रिजनला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी होते, मात्र फेकी थोडीशी हलू गेली होती. 1 बाउन्स फेकी होती. त्यामुळे 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 40 चा आकडा पूर्ण केली जातोय. 40 धावा धावफलकावर लागतात. या ठिकाणी बघू शकतो आमच्या ज्या टेक्निशियन आहेत या ठिकाणी लाईटीचं काम पूर्ण होईल. 12 मार्च पासून आपण पाहणार होता श्यामजी घरत वन मॅन शो आणि सुजाता स्पोर्ट्स पिंपळास आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम. सुजाता स्पोर्ट्स आयोजित सुजाता चषक पिंपळास क्रिकेट फर्स्ट क्लास सुजाता स्पोर्ट्स आयोजित सुजाता चषक पिंपळास पाहायला मित्रांनो विसरू नका. आणि आज संध्याकाळी ठीक 5 वाजता त्या स्पर्धेचे लॉट त्याच मैदानावर पडले जाणार आहे. ज्या संघाने त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला असेल त्या संघ नायकांना तो प्रतिनिधींना एक विनंती असेल की आपण लॉटसाठी हजर राहायचं आहे. आपला प्रवेश फीस आज लॉटसाठी प्रतिनिधी अथवा संघ नायक ज्या संघाने त्या चषकामध्ये सहभाग नोंदवलेला असेल त्या संघ नायकाने अथवा प्रतिनिधींनी ठीक 5 वाजता पिंपळाच्या ग्राउंडवर लॉट्स पडले जाणार आहेत तिथे हजर राहायचं आहे. हे आमचं व्हीआयपी डाईस, आमचं व्हीआयपीज, त्यानंतर काही सहकारी सायन्स ग्रुपचे. त्यानंतर 15 तारखेपासून स्वर्गीय विलास वतारे आणि स्वर्गीय राधाकिशन वतारी चषक 2018चं आयोजन परत वतारी अँड कंपनी याचं आयोजन 15 मार्च ते 18 मार्च या 4 दिवसामधून खारबाव परिसरामध्ये. सामन्याला सुरुवात. शपल क्रॉसहून मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. यष्टांच्या वरून हा चेंडू गेला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अतिशय चांगला चेंडू हाताळतो गोलंदाज रोशन. निश्चितच सर आपल्याला मी थांबवतोय. दरम्यान इथे आगमन झालेलं आहे ज्यांच्या सौभाग्यवती पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत ते समाजसेवक सोमने वसंत तांबडे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं निश्चित सायन्स ग्रुप सायन्स स्पोर्ट्स खारबाव आणि महेंद्रजी पाटील साहेबांकडून आत्माराम गोळी चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम साहेब, आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. लेफ्ट आर्म होतं विकेट. गॅप मध्ये चेंडूला खेळून काढला जातोय. चेंडू जातोय सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकार. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली होती. हा आपण पाहू शकता रिप्ले मध्ये फुल लेंथची डिलिव्हरी होती. अतिशय चांगला ऑन ड्राईव्ह करार ड्राईव्ह केला होता. वाईडिश मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनचा जो क्षेत्ररक्षक त्याच्या मधून चेंडू वाईड ऑफ लॉंग ऑनच्या दिशेने सीमाच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या पोहोचते ती 46 या धावसंख्येवर. 46. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतो. धावसंख्या वेगाने मोशन निवडते. धावसंख्या 6 निवडून होते ते 46. 46 लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत बघितलं आपण तर जवळजवळ 15 पेक्षा जास्त सरासरीने वाटचाल करताना दिसतो आपल्याला. प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी पूर्ण संघ बंद्या मारते काल्ले संघासमोर. दोन्ही संघ जर आपण बघितलं तुम्हाला सर दोन्ही संघ मजबूत संघ मानले जातात. निश्चितच तालुका क्रिकेटमधील जे टॉप संघ आहेत त्यामध्ये या दोन्ही संघाचा समावेश होतोय. दोन्ही संघ लढवय आणि फायटर संघ आहेत. मिस टाइम स्टॉक. यावेळेस चेंडू मिड विकेट डिझनला येतो. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडूला उचलला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या तर 2 धावांनी धावसंख्या 48. माननीय द्वारकानाथजी पाटील जे माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, माजी
माननीय श्री दवाखान्याची पाटील, त्यानंतर माननीय श्री मारुती पाटील यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. या स्वर्गीय आत्माराम शेट्ट गोविंद चषक 2018 मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ज्येष्ठ व्यक्तिमत्व व्हीआयपी डायसवर येतात. महेंद्र पाटील यांनी कंपनी तुमच्या हार्दिक हार्दिक स्वागत करते आहे. निश्चितच महेंद्र पाटील यांचे पिताश्री श्री द्वारकानाथजी पाटील जे सध्या विद्यमान सदस्य आहेत. हे बघू शकता आकर्षक ट्रॉफी वर्ल्ड कपचा अंदाज. वर्ल्ड कप बघू शकता, प्रतिम अशी ट्रॉफी. प्रथम क्रमांकासाठी ही ट्रॉफी आहे. त्यानंतर द्वितीय क्रमांकासाठी हे आकर्षक ट्रॉफी मोठी चषक. त्यानंतर तृतीय क्रमांकासाठी म्हणजे ग्रामीणसाठी सिटी ओपनसाठी द्वितीय क्रमांक आणि प्रथम क्रमांक अशा ट्रॉफी आपल्याला दिसतात. बघूया संध्याकाळच्या सत्रामध्ये रात्री समजणार आहे 10 तारखेला की कोणाच्या घरची ही शान होणार आहे, कोणाच्या ऑफिसची शान बनणार आहे आणि कुठल्या गावामध्ये हे चषक जाणार आहेत. षटक समाप्त. धावसंख्या 48. अंतिम षटकाला सुरुवात होते. समोरच्या यांकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दिलीप, अनुभवी गोलंदाज दिलीप. देवासाठी पहिला चेंडू टॅप केला. तो चेंडू सिलमिड ऑफच्या दिशेने स्वतः गोलंदाज जातोय. मात्र एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एक धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 49 या धावसंख्येवर. हवा डावखुऱ्या फलंदाजाला होती, म्हणजे स्ट्राईक जास्त देवा यांनी ठेवणं फार गरजेचं आहे. मात्र देवानी आतापर्यंत जे 3 फटके खेळलेले असं वाटतं की 3 फटके कॉन्फिडन्सली फटके नव्हते धुमाल सर. या स्पर्धेमध्ये आउट फॉर्म आपण पाहतोय. देवा टावरेला टॅलेंटेड फलंदाज आहे, मात्र या स्पर्धेमध्ये लौकिकाला साजी फलंदाजी करता आलेली नाही देवा टावरे या फलंदाजाला. टॉससाठी रेडी राहायचा आहे. सरवली संघाचा कर्णधार आणि जय हनुमान पोगाव संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचा आहे. यावेळेस बघितलं स्क्वेअर कट केला तर चेंडूला पॉइंटच्या दिशेने शतक येणार 30 सर्कलच्या आतमध्ये. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तर एक धाव मिळते. एक धावानी धावसंख्या 50 धावा. हाफ सेंचुरी पूर्ण होते गावदेवी पूर्णा संघाची. 50 धावा पूर्ण. लक्षात अर्धशतक झळकलं गेलेलं आहे गावदेवी पूर्णा संघाचा. एक फलंदाज बाजूने पहिल्यामध्ये फरकलेला आहे, मात्र चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांमध्ये. गोलंदाज दिलीप पुन्हा सज्ज गोलंदाजीसाठी. यावेळेस बघितला अतिशय चांगला फटका आहे. चेंडू मिडविकेटच्या दिशेने येतोय. शतक त्या ठिकाणी येऊन चेंडूला अडवतोय. त्याच्या अगोदर 2 धावा पूर्ण करतात. 2 शतकामध्ये मिस अंडरस्टँडिंग पाहायला मिळाली होती. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि धाव चित्रपणे फलंदाज या ठिकाणी बाद. काही आवश्यकता नव्हती तिसरे धाव घेण्याची. प्रयत्न केला आणि फलंदाज बाद होतोय. तो म्हणजे जय. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. चैतपाकाचे महिन्याने येईन तुझे मी जत्रला. माझी देवी आई बाईक्सवर या मैदानामध्ये आलेले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे. मात्र त्यांना विनंती असेल की तुम्ही बाईक पार्किंग लॉट मध्ये पार्किंग करून तुम्ही या मैदानामध्ये यायचं आहे. 52 धावा धावपलगाव लागलेला आणखीन एक फलंदाज जय हा बाद होतो, ज्याने अतिशय चांगली फलंदाजी केली. तब्बल 31 धावा कुठल्या जयाने. दिलीप चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. फक्त 4 धावा या 3 चेंडूमध्ये दिलेल्या आहेत दिलीप याने. अतिशय चांगलं टुर्नामेंटचं आयोजन आणि अतिशय जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 मोठ्या संघामध्ये सामना. बंदरापूरती काल्ले वर्सेस गावदेवी पूर्णा. दिलीप पुन्हा एकदा पायामध्ये टाकतोय चेंडूला. यॉर्कर डिलिव्हरी अपील केली जाते. लेग बिफोर विकेटचे मध्ये पंच सहमत नव्हते. एक धाव मिळते आणि या एक धावाने धावसंख्या 53 या धावसंख्येवर पोहोचते. आणखीन 2 चेंडू शिल्लक असतील. दोन्ही संघाच्या कर्णधार तयारीत राहायचं. सरवली संघाचा कर्णधार आणि जय हनुमान पोगाव संघाचा कर्णधार. जय हनुमान सरवली आणि जय हनुमान पोगाव या दोन्ही संघाने खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स केलं होतं, प्रदर्शन केलं होतं. पाहूया 2 संघामध्ये काटेकी टक्कर आपण पाहणार आहोत आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये.
यावेळेस अतिशय चांगला फटका देवा टावरे याचा. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन्स. जबरदस्त फटका मारला होता. फलंदाज देवा टावऱ्याच्या बॅट मध्ये येतोय. कुठल्या प्रकारची संधी होती. गॅप मध्ये चेंडू खेळवून काढला होता. जे आपण गॅप मध्ये खेळतो प्लेसमेंट चांगली असणं फार गरजेचं आहे. चांगली प्लेसमेंट होती. चेंडू सीमाच्या बाहेर येतो 4 धावांसाठी. धावसंख्या पोहोचते ती 57 या धावसंख्येवर. गॅप मध्ये खेळला होता आणि आउटफील्ड आपण बघितलं हेमंत पाटील सर तेज आहे आणि तेज आउटफील्ड मधून चेंडू झपकन सरकला होता. चौकार वसूल करतो फलंदाजाने. चौकाराने धावसंख्या वाढून झालेली आहे ती 57. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय. इनफ टोटल गावदे पूर्ण या संघाकडून. निश्चितच एक चांगलं मैदान आहे. आउटफिट फास्ट आहे त्यामुळे चेंडू अतिशय जलद गतीने जाताना दिसतो. लास्ट बॉल टू गो. अंतिम चेंडू शिल्लक असेल दिलीप याच्या षटकातला. बघूया अंतिम चेंडूवर किती धावा येतात आणि किती धावांचं टार्गेट देतात गावठी पूर्ण संघ बंद्र्या मारुती काल्ले संघासमोर. लास्ट बॉल टू गो. दिलीप शेवटचा चेंडू घेऊन जातोय. हॉफले घेऊन लॉकपेट ड्राईव्ह. लॉंगच्या दिशेने स्ट्रेट ड्राईव्ह होता. सरळ साईड स्क्रीनवर जाऊन चेंडू पडतोय. 6 धावांसाठी षटकार आणि षटकारांनी धावसंख्या पोहोचते 63 धावा. 64 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी बंद्र्या मारुती काल्ले संघासमोर. रिप्लेमध्ये पाहू शकता सेफ स्टॉप ज्याला क्रिकेटमध्ये सुरक्षित फटका म्हटलं जात आहे. डाऊन द ग्राउंड अगदी साईड स्क्रीनवर हा फटका टोळला होता फलंदाजाने. या षटकाराने धावसंख्या झालेली होती 63 आणि 64 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते बंद्रावती कालेरी या संघासमोर. तर बोलूया मित्रांनो आपण नाणेफेकीकडे. हेमंत पाटील सर आणि प्रमोद पाटील सर आपला विनंती असेल. यस या ठिकाणी टॉस केला जाईल पुढील सामन्यासाठी. जय हनुमान सरवली वर्सेस जय हनुमान पोगाव. मी विनंती करतो हप माननीय दवाखानाजी पाटील यांना आणि माननीय मारुती पाटील यांना सुद्धा विनंती असेल की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. हप दवाखानाजी पाटील जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खारपावचे आणि त्यांच्या जोडीला आपण बघतो साईश ज्यांच्या नावाने हा ग्रुप आहे. महेंद्र पाटील यांचे सुपुत्र. दुसऱ्या फेरीतला हा तिसरा सामना असेल. दोन्ही मान्यवर आमच्या व्हीआयपी या ठिकाणी आपण बघतोय टॉस बॉक्स मध्ये येताना हे आपण बघू शकता कॉइन. एका साईडला महेंद्र पाटील या स्पर्धेचे सर्व आणि त्यांना सहकार्य करणार बाजूला आपण बघू शकतोय गणेश गुळवी. मी दवाखान्याची पाटील यांच्या शुभ हस्ते हे टॉस करण्यात जातोय. गणेश गुळवी असा कॉल आहे आणि गणेश गुळवी आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे. मी विनंती करतोय तुम्ही आल्याबद्दल हार्दिक आभारी आहे. पुन्हा एकदा विनंती असेल तुम्हाला की तुम्ही व्हीआयपी डेस्कवर जाऊन आणि उन बसायचं त्या ठिकाणी. जय हनुमान पोगाव टॉस जिंकलेला आहे. हा दुसरा सामना आहे. एक सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स बॅटिंग थोडी कमी झाली होती. यावेळेस टॉस तुम्ही जिंकलेला काय निर्णय असेल. फलंदाजीच करणार. फलंदाजी करण्यामध्ये तुमची गोलंदाजी चांगली म्हणून फलंदाजी करणार आहे की समोरच्या संघाला चांगला चेस देण्यासाठी फलंदाजी करणार आहे. नक्कीच आमची गोलंदाजी आहे तर त्यांना चेस करायला लावणार आहे आम्ही. आता या सामन्यामध्ये काही बदल असणार आहे तुमच्याकडे तोच संघ खेळणार आहे. बदल होणार आहे. आमचे बरेचसे प्लेयर आले नव्हते ते आता येणार आहेत. आता आपण बघतो पहिल्या सामन्यामध्ये या खेळपट्टीवर खेळल्यानंतर कसं वाटली तुम्हाला खेळपट्टी. कसं तुम्हाला वाटलं ग्राउंड. नक्कीच उत्कृष्ट केले. खेळपट्टी पण एकदम बॉलरांना साथ देणारी आहे आणि ग्राउंडही चांगला एकदम आहे. महेंद्र पाटील यांनी हे जे आयोजन केलेले आयोजन तुम्हाला कसं वाटतंय. चांगलं आयोजन आहे आणि डे नाईट स्पर्धा ही चांगली एकदम स्पर्धा केलेली आहे. आपण बघतो समोरचा संघ आपण बघतोय सरवली संघ एक चांगला संघ आहे. या संघ जोडीला खेळताना निश्चित एक टफ फाईटची आम्ही अपेक्षा करू. नक्कीच नक्कीच चांगला संघ आहे. समोर ही गोलंदाजी फलंदाजी चांगली आहे त्यांच्या संघामध्ये आणि आम्हाला चांगला प्रयत्न करू त्यांच्या समोर. बेस्ट ऑफ लक. आपण बघतोय जय हनुमान सरवली टॉस तुम्ही हारलेले आहे. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय स्वीकारलं असतं. फलंदाजीच केली असती. मात्र आता तुम्हाला शतरक्षण करायचं आहे कारण हवा सध्या जोरात हवा चालू आहे म्हणून त्यांनी फलंदाजी घेतलेली आहे. आता तुम्हाला शतरक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल. 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. 40 ते 50 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न. कुठले गोलंदाज तुमच्या संघामध्ये आहेत जे चांगली गोलंदाजी करू शकतील. जयेश आहे, परेश आहे, विशाल आहे. आणि फलंदाज कुठे आहेत तुमच्या संघामध्ये चांगली फलंदाजी करणार आहे. प्रशांत आहे, कल्पेश आहे, अल्पेश आणि हर्षद. आता आपण बघतोय हे जे आयोजन केलं महेंद्र पाटील अँड कंपनी हे जे आयोजन आहे हे आयोजन तुम्हाला कसं वाटतंय.
खूपच सुंदर आयोजन नियोजन आहे आणि डे नाईट स्पर्धा आहेत त्याच्यामुळे आयोजन आणखी चांगलं झालेलं आहे. धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक. रिपोर्ट इज द ग्राउंड. टॉस जिंकले जय हनुमान पोगा या संघाने. प्रथम त्याने फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण असेल ते सरवली संघाचा. जाऊया समालोचन कक्षामध्ये ज्या ठिकाणी सज्ज आहेत समालोचक सुभाष धुमाल सर अँड प्रभा पाटील सर. बॅक टू कमेंट्री बॉक्स. खूप खूप धन्यवाद हेमंत पाटील सर. प्रीतम पाटील, धनेश भांबरे आणि कुमार पाटील काल्लेर. आपल्याला सुगंध असेल की आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपल्या चषकामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव कडून हार्दिक स्वागत आहे. अनिकेत पाटील, आपणास विनंती असेल की आपण यायचं आहे. सलामी जोडी बाहेर आपण पाहतोय किंग ऑफ पॉवर प्लेचा 500 फलंदाज नंदन पाटील आणि त्याच्या समवेत डेव्हिड वर्धर भोवंडे सुनील पाटील. नंदन पाटील आणि सुनील पाटील आहे ही सलामीची जोडी बांधवती काले संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झालेली आहे. हे आपण पाहू शकतो. व्हीआयपी डाईज आमचा मान्यवर कक्ष. या मान्यवर कक्षामधून अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. मोस्ट वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. यानंतर सामना एक मोठा सामना आपण पाहणार होता. जय हनुमान पोगाव विरुद्ध जय हनुमान सरवली या दोन संघामध्ये. ज्या संघाने खासदार चषक रणजीरमध्ये अतिशय खास परफॉर्मन्स केला होता आणि प्रभावित केलं होतं. प्रभावित कामगिरी केली होती या दोन्ही संघाने. पंचांचा अधिकृत इशारा येतोय सामना सुरू होण्याचा. दोन्ही सलामीवर आपण पाहतोय स्ट्रायकर फलंदाज नंदन आणि नॉन स्ट्राईकला सुनील. वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो गोलंदाज राकेश टावरे गावदेव पूर्णा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये पहिला चेंडू सामना करण्यासाठी सज्ज होते नंदन पाटील. आलेल्या मान्यवरांचा पुन्हा एकदा क्रिकेट इनक्रेडिबल क्रिकेट ओसिसने स्वर्गीय आत्माराम शेठ गोळी चषक 2018 मध्ये हार्दिक स्वागत आहे. मंचावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यामध्ये कुमार पाटील, प्रीतम पाटील, धनेश भांबरे, अनिकेत पाटील या चारही मान्यवरांचाही या चषकामध्ये साई स्पोर्ट्स खारबाव यांच्याकडून मनस्वी हार्दिक स्वागत आहे. राकेश षटकामध्ये पहिला चेंडू पायांच्या डोक्यावरून चेंडू जातोय बॅकवर्ड डीप पॉइंट मधून शिबार चौकार. आपण रिप्ले मध्ये पाहू शकता किंग ऑफ पॉवर प्लेचा 500 फलंदाज याच्या बॅट मधून निघालेला पॉवरफुल फटका पंच केला होता. चेंडूला पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू गेला होता डीप पॉइंट मधून शिबार चौकारासाठी. नंदन पाटील त्याचा तालुका क्रिकेटमधील एकमेव असा फलंदाज आहे की ज्याने सिटी क्रिकेटमध्ये 2 वेळा आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये 2 वेळा 6 चेंडूमध्ये 6 चौकार ठोकण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. पुन्हा एकदा क्रिकेटचा फटका अप्रतिम पदाला लिहितोय. क्रिकेटचं सौंदर्य सादर करणारा हा क्रिकेटचा फटका चेंडू गोळीच्या वेगाने जातो शिबार चौकार. पाहू शकता चेंडूपासून थोडासा दूर होता चेंडू आणि क्रिकेट फटका खेळण्यासाठी जो अनुकूल आयडल चेंडू लागतोय तो चेंडू मिळाला होता फलंदाज नंदन पाटील. असं 2 चेंडूंवर 2 बॅक टू बॅक चौकार फेस केलेला त्यांनी या चौकाने धावसंख्या ओढवून होते ते 8. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी आपण पाहतोय
पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी किंग ऑफ पॉवर प्ले नंदन पाटील याच्याकडून. यावेळी मात्र करारा ऑनड्याचा फाटका आणि 3 चेंडूंमध्ये लगातार 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक करणारा फलंदाज बनतो नंदन पाटील. धुमाळ सर खरोखरच पॉवर प्लेचा बादशाह का म्हणतात तेच इथं दाखवून दिलेले आहेत नंदन यांनी. निश्चितच रिप्ले मध्ये पाहू शकता जागेवरूनच शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू घेत होता. डीप एक्स्ट्रा कव्हर शिमारशिपारत चौकारासाठी. बॅक टू बॅक 3 चेंडूमध्ये 3 चौकार फेस केले आहेत फलंदाज नंदन याने आणि धावसंख्या वेगाने ओढून होते ती 12. टिट फॉर टॅट अशी सुरुवात आपण पाहतोय पंधरवती कालेरा संघाकडून. यावेळी मात्र क्लीन बॉल कमबॅक करतोय गोलंदाज आणि पहिला फलंदाज बाद होतोय पंधरवती कालेरा संघाचा नंदन पाटील. आपण पाहू शकता रिप्ले मध्ये जागोळी खेळण्याचा प्रयत्न चेंडू पडल्यानंतर इनकटर आतल्या बाजूने वळला होता. इन स्विंग झाला होता आणि फलंदाजाकडे कुठलंही ऑप्शन नव्हतं, पर्याय नव्हतं, उत्तर नव्हतं या चेंडूवर आणि परिणाम स्वरूप मोठा हादरा बसतोय. मोठा मासा गळायला लागलेला आहे. बडी मसली जाल में फसते हुए नंदन पाटील याची गेली संपुष्टात. पहिला विकेट चपताना बंदवती कालेरा संघाला. खरोखर पहिला हादरा बसतोय. एक जबरदस्त अशी सुरुवात करून देतोय आपल्या संघाला. नंदन बाद होते तब्बल 3 चेंडूमध्ये 12 धावा काढून बाद होतो. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज देतोय तो शरद. 12 धावसंख्या पहिला विकेट बाद झालेला आहे. पहिला फलंदाज बाद झालेला आहे. यावेळी डाऊन दी ग्राउंड आणि चेंडू वाडिश लॉंगांच्या वरून जातो. समावेश 12 षटकार. आपण पाहू शकता जागेवरूनच ताकदीवर फटका होता. लॉफ्टेड फटका डाऊन दी ग्राउंड फटका केला होता शरद याने. षटकाने धावसंख्या वेगाने वाढते हे पुन्हा आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. धावसंख्या वेगाने वाढवून होते ते 18. शरद यांनी षटकाराने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे. पहिल्या दिवशीचा विचार केला तर पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये 627, दुसऱ्या दिवशी 825, तिसऱ्या दिवशी 545 धावा कुठून घालवल्या होत्या फलंदाजाने. पहिल्या दिवशी 83 सिंगल, 27 डबल, 3 धावा 6, 36 चौकार, 44 षटकार, 54 विकेट आणि 60 चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले होते. दुसऱ्या दिवशी 150 सिंगल, 54 डबल धावा, 3 धावा 8, 72 चौकार, 101 षटकार, 93 विकेट, 70 रन निर्धाव चेंडू डॉट चेंडू आणि तब्बल 825 धावा कुठल्या होत्या. कालच्या दिवशी 136 एकेरी धावा, 48 दुहेरी धावा, 3 धावा 10, 82 चौकार, 89 षटकार, 79 विकेट, 59 निर्धाव चेंडू डॉट चेंडू आणि तब्बल 545 धावा कुठून घालवले. हा सर्व लेखोजक आमचे 4 एक्सपर्ट स्कोरर निश्चितच जय पाटील, त्यानंतर शुभम पाटील, सिद्धार्थ पाटील आणि खारबा भूषण कारभारी यांच्याकडून आमच्यापर्यंत पोहोचलेल्या अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत या सर्व स्कोररने केलेले. ऑनड्राचा फटका, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने धावसंख्या होते 19. तर खरोखर जबरदस्त अशी रणनीती आखली होती राकेशने. 3 चेंडू सलग त्या चौकार खाल्यानंतर एक जबरदस्त चेंडू हाताला होता. टप्पा खाल्यानंतर ऑफ साईड हा चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर एक थोडासा आतमध्ये येतोय आणि एसटीटीत होतोय तो म्हणजेच फलंदाज नंदन बाद होतोय. त्यानंतर संघाची धावसंख्या होती ते आतापर्यंत 19. म्हणजे नंदन जर बाद झाला असला तर ज्या सुरुवातीची आवश्यकता होती बद्रापूर कालेर संघाला ती सुरुवात झालेली आहे. कारण तब्बल 19 धावा धावफलकावर झळकल्या गेलेल्या आहेत आणि एक फलंदाज बाद झालेला आहे.
कृपया वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे गावदेवी पूर्ण संघाने. सिद्धार्थ, शुभम, भूषण या सर्व स्कोररने अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलेले आहे. त्यानंतर जय सध्या स्कोरिंग करीत आहेत. त्यानंतर भूषण, या सर्व एक्सपर्ट स्कोररने अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग या स्पर्धेमध्ये आतापर्यंत केलेली आहे. पहिल्या षटकानंतर 1-19 अशी धावसंख्या आपण पाहतोय. बंधपती कालिदास संघाची 65 लक्षाचा पाठलाग करताना. यानंतर सामना मित्रांनो कुठेही जाऊ नका, कारण ह्या हंगामातील सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम करणारा जॉनमन पोगाव संघ आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स करताना कालिदास स्पोर्ट्स पटना संघाची गोलंदाजी झोडपून करताना या संघाने तब्बल 5 षटकांमध्ये 123 धावांची लयलूट केली होती. आणि या तालुका क्रिकेटमधील यंदाच्या अंगामधील विक्रम आहे प्रमोद पाटील. 123 धावा आणि 5 षटकामध्ये, त्यामध्ये 48 धावांची इनिंग केली होती सुदर्शन यांनी आणि 29 धावा कुठून गावले त्या डावखुरी शैलीचा फलंदाज अशोक म्हात्रे यांनी. यावेळी चेंडू हवेत, चेंडू क्षेत्ररक्षण होत आहे. अप्रतिम जल आणि फलंदाजी ते होते फेल. पाहू शकता लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका मात्र सीमारेषा कव्हर करू शकला नाही. क्षेत्ररक्षणाचं मात्र कौतुक करावे लागेल. संतुलन अतिशय उत्कृष्ट प्रमोद पाटील साधलं होतं आणि असं संतुलन साधणं खूप आवश्यक असतं. खरोखर बरोबर आहे. जबरदस्त असे जागत्या चेंडूवर नजर ठेवली होती आणि चेंडूला पकडत यश मिळालं होतं. बाद करतोय, शरद बाद होतोय. 2 चेंडूंचा खेळ करून दाखवला. 7 धावा ते जमवून बाद होतोय. त्याची जागा म्हणून नवीन फलंदाज जातोय तो कोणाला बघूया कशा पद्धतीने सुनील या फलंदाज साथ देतोय ते पाहायचं आहे. 19 धावसंख्येला दुसरा फलंदाज डबलच्या आसऱ्याला गेलेला आहे. सर्वप्रथम बाद झाला होता किंग ऑफ पॉवर प्लेचा बादशाह फलंदाज नंदन पाटील मात्र झोकात सुरुवात करून दिली होती. सलग 3 चेंडूंचा खरपूस समाचार घेताना 3 चेंडूंवर सलग 3 चौकार फेस केले होते. मात्र 4थ्या चेंडूवर त्रिफला चितच्या रूपाने बाधून खेळामध्ये परतला होता. त्यानंतर नुकताच बाद झालेल्या झलबादच्या रूपाने फलंदाज शरद, सुनील आणि कुणाल ही जोडी तैनात आहे. याला मात्र सूट केलेलं आहे. जोरदार अपील आणि बिग ब्लो, मोठा फटका बसतोय बंगळुरू कार्यवाही संघाला. खरोखर जबरदस्त कामगिरी करतोय महेश वाकड्या. 2 विकेट घेताना धाव संख्येवर आपण नजर टाकली तर 19 धावांवर आपण पाहू शकता एलबीडब्ल्यू अचूक निर्णय पंचांचा. कारण चेंडूचा इम्पॅक्ट जर बघितला प्रमोद पाटील तर बरोबर इष्टांना जाऊन धडकला असता चेंडू. पंचांच्या मनात कोणती शंका नव्हती आणि अचूक निर्णय पंचांकडून आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा हादरा बसतोय सुनील पाटीलला 52 ट्रायलमध्ये फिरवले आणि गोलंदाज मात्र हॅट्रिकवर आहे. तसं मित्रांनो 8 मार्चने आजच्या दिवशी 2002 मध्ये पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद सामी या गोलंदाजाने लाहोर टेस्ट मध्ये श्रीलंकेविरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता. पाहूया या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक करतोय का गोलंदाज. यावेळी मात्र चेंडूला लॉफ केलेला आहे आणि चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. चेंडू बॅटला लागला होता प्रमोद पाटील, त्याच्यावर मोर उमटली होती षटकाराची.
रिप्लेमध्ये पाहू शकता अप्रतिम फटका. चेंडू बॅटला लागला होता आणि नजर आला होता सीमारेषे बाहेर. धावसंख्या 6 ने वेगाने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 25. सिल्वर जुबली धावसंख्या धावफलकावर झलकले जाते. आव्हान आहे ते 65 धावांचा. 65 लक्षाचा पाठला करताना पाहतोय भद्रावती कालेरी संघाला. चौसष्ट धावांचं आव्हान आहे. यावेळी मात्र जोरदार अपील पंचांचं वाढचं शाळेत आहे. अवांतर धावाच्या रूपाने धावसंख्या 1 धावेने वाढवली होती ती 26. जय इताडकर विश्लेषक पाहतोय. तालुका क्रिकेटमधील एक विक्रम जय इताडकर याच्या नावे आपण पाहिलेलं आहे. पहिला फलंदाज सिटी आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते ज्या इस्टनच्या मागे 5 झेल घेण्याचा रेकॉर्ड केलेला आहे. अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट करतो फलंदाजाला. अति उत्कृष्ट कमबॅक केलेल्या गोलंदाजाने. प्रोत्साहित करताना देवा टावरे आणि त्याचे इतर सहकारी अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आपण पाहतोय. दबाव वाढवण्यासाठी वेस्ट इंडिजच्या क्लोज एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. फलंदाजाचा क्लोज आपण पाहू शकता. तिसऱ्या पंचांची सुविधा पुरवायची आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ग्राउंडवरील पंचांनी. मित्रांनो आज 8 मार्च आहे. आज 1984 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचा डॅसिंग फलंदाज रॉस टेलर याचा जन्म झाला होता. आज तालुका क्रिकेटमध्ये जय सोनाली वडोणकर संघाचा फलंदाज ग्लेन मॅक्सवेल ऑफ वडोणकर भावेश भगत याचा जन्म झाला होता. आज भावेश भगत याचा वाढदिवस आहे. महेश बॅकफुटवर जाऊन चेंडूला बिलकुल दिले जाते. डिफेंड एक सीमारेषे बाहेर षटकार. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. बॅकवर्डवर गेला होता फलंदाज. मागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं होतं आणि फटका खेळण्यासाठी जागा बनवली होती. अतिशय उत्कृष्ट फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती पंधरामध्ये कालेरी संघाला तो फटका फेस करतो फलंदाज रोशन. धावसंख्या 6 ने वाढून होते ते 32. 64 लक्षाचा पाठला करताना आपण पाहतो पंधरामध्ये कालेरी संघाला. आज जागतिक महिला दिवस आहे कारण आज 8 मार्च आहे. उद्या 9 मार्च असणार आहे. परवा दिवस 10 मार्च निश्चितच सन्मान्य प्रकाश पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे आणि आमचे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ कॉमन हेमंत पाटील सरांचा 10 मार्च या दिवशी वाढदिवस असणार आहे. त्यानंतर 11 मार्च महेंद्र पाटील साहेबांचा वाढदिवस असणार आहे. त्यानंतर 12 मार्च पासून सुजाता स्पोर्ट्स आयोजित सुजाता चषक पिंपळासह सुरुवात होणार आहे. ज्या दिवशी तालुका क्रिकेटमधील 2 शिक्सर किंगचा वाढदिवस असणार. त्यामध्ये सुभाष ठाकरे आणि पप्प्या खारे. आणि त्या दिवसापासून 12 मार्च पासून आणखीन एक ग्रामीण क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आणखी एक मॅक्झिमम चेंडू सीमारेषेवर षटकार. पाहू शकता फुलटच चेंडू होता. सांगा समाचार आपल्याला पाहायला मिळते. जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमारेषेवर षटकार.
धावसंख्या 6ने मोशनने मारते. धावसंख्या 6ने वाढवून होते ते 38. 64 टार्गेटचा पाठला करताना आपण पाहतोय बर्नापती कालेर या संघाला. निश्चितच खारबाचे विद्यमान उपसरपंच सन्मान्य मनोज म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. मनोज म्हात्रे साहेब निश्चित क्रिकेटचे कट्टर चाहते आहेत आणि कालिका माता 40+ संघाचे अतिशय उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत. कालिका माता खारबाव संघाने तसे 2 सामने सलग जिंकून सेमीफायनल मध्ये धडकी मारलेल्या चषकामध्ये 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेले बांद्रावरती कालेर या संघाची 3 बाद 38. आणि यापुढे 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय कुठल्या संघाचे हार आणि कुठल्या संघाचे जयजयकार मॅच की आगली कहाणी सुनते प्रमोद पाटील सरके जुपानी. धन्यवाद धोळ सर. खरोखर जबरदस्त असा सामना रंगतोय. तो सामना चांगला मित्रांनो तो म्हणजे गावठी पूर्ण आणि 15 मारुती काल्हेर या दरम्यान चालू 12 चेंडूचा खेळ शेष आहे आणि जिंकण्यासाठी तब्बल 26 धावांची गरज आहे. म्हणजे 13ची सरासरी इथे राखली पाहिजे हा सामना जिंकण्यासाठी. कुणाल स्ट्राईकला आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजे रोशन जबरदस्त खेळ इथं करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाजी सज्ज होतोय. सांघिक 3रं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय तो नितीन. बघूया नितीन कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि कशा पद्धतीने खाता खोलतोय तो कुणाल. चांगला चेंडूला स्वीप करतोय. चेंडू जातोय वाईट स्ट्रॉंग अपच्या जागेवर सुंदर झेल घेतलेला आणि फलंदाज फेल होतोय तो कुणाल. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा शरीरापासून दूर इनसाइड आउट आपण पाहतोय. फटका खूप वेळ चेंडू हवेमध्ये होता मात्र कौतुक करावं लागेल देवा टावऱ्याचा. शेवटच्या क्षणापर्यंत नजर केंद्रित केली त्यांनी सगळे संतुलन अप्रतिम संतुलन राखलेलं होतं. तर मित्रांनो बदलावरती काढलेल्या या संघाला 3रा झटका लागतो. कोणाच्या रूपाने त्याची जागा भरून काढायची नवीन फलंदाज येतो तो अतुल या जर फलंदाजावर नजर टाकली तर एक जबरदस्त क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. तर बघूया 11 चेंडूमध्ये 26 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. उजवा डावा असं समीकरण जेव्हा होतोय तेव्हा थोडंसं क्षेत्ररक्षण करण्यासाठी थोडंसं गपलत होते. तर डावकुडा फलंदाज रोशन स्ट्राईकला आहे. सज्ज होतोय नितीन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सर गोलंदाज जो आहे तो जतीन आहे. शॉर्ट चेंडू पेट करतोय. चेंडूला स्टेट करूला चेंडू येतोय या सिलिमिडमच्या सिटी मिडअपच्या करून जात असताना चांगले क्षेत्ररक्षण होतं तिथे एक धाव पूर्ण करतोय. एक धावाने समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम फक्त इथं रोशन करतोय. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावसंख्या होत्या संघाची धावसंख्या होते ती 39. आता मात्र 10 चेंडू आणि 25 धावा. जतीन पुन्हा सज्ज होतो. पुढचा चेंडू सज्ज होतो मात्र अतुल बघूया कशा पद्धतीने आपला अकाउंट ओपन करतोय ते पाहायचं आहे. ब्लॉकून चेंडू टाकला असता. चेंडूला बिलकुल दिला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. जबरदस्त सुरुवात जबरदस्त अकाउंट ओपन करतोय अतुल. मूछों को थोड़ा राउंड घुमा के अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट में लस्सी मिला के मूड बना के मूछों को थोड़ा राउंड डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळला होता. अतुलच्या बॅटमधून निघाला हा अतुलने चौकार. तर स्वतःचा खाता खोलतोय 4 धावा नाही. खरोखर जबरदस्त असं चेंडूला भरकून टाकलं होतं. चेंडूला भेदून काढलं होतं. लॉंग ऑफच्या क्षेत्रात एका टप्प्यामध्ये चेंडू जाताना दिसतं 4 धावांसाठी. संघाची धावसंख्यावर संघाची धावसंख्या होते ती 43. आता मात्र जिंकण्यासाठी
9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज, चेंडू द्यायचा आहे तुम्हाला सर. 9 चेंडू शेष आहेत आणि 21 धावांची गरज आहे, काय होणार आहे? निश्चित 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही मी म्हणेन की सामना संपलेला नाही, दोन्ही संघांना समान संधी आहे. खरोखर क्रिकेटमध्ये जर तरची भाषा नाही, कुठल्याही शेवटपर्यंत शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकत नाहीये तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही, कारण जर तरची भाषा नाही. पहिले आपण सहकार्य करायचं प्लीज. निश्चितच पंचानं जर वाटलं तर पंच नवीन चेंडूची मागणी करू शकतात. दोन्हीच्या वरती सहकार्य करायचं आहे. पिंटू पाटील आणि निकिता काठे, आपण कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराज मिळवायचं आहे. आपल्या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. नेटिंग 21 रन्स फ्रॉम 9 बॉल. खरोखर 9 चेंडूमध्ये 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बंद्रा भारती कल्लेर आणि कावदीपूर्ण ह्या दरम्यान हा रंगलेला सामना मित्रांनो. 9 चेंडू आणि 21 धावा. समोर असणार आहे फलंदाज अतुल आणि त्याला साथ देतोय रोशन. खरोखर जबरदस्त कामगिरी आतापर्यंत केलेली आहे रोशन यांनी. पुन्हा सज्ज होतोय जतीन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. ब्लॉकमध्ये चेंडू टाकला, चेंडू येतोय लगतच्या क्षेत्रामध्ये, सुंदर झेल आणि फलंदाज फेल होतोय अतुल. आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न होता, माणूस व्यक्त केला तो फलंदाजाने, मेडल करू शकला नाही. बरोबर बॅटच्या मधोमध घेता आला नाही, बॉटमॅनचा वापर करू शकला नव्हता फलंदाजाने. परिणामस्वरूप चांगला खेळ पकडला जातो. या चेंडूच्या अगोदर मी यासाठीच म्हटलं होतं की अजूनही सामना संपलेला नाही. 5वा गडी बाद होतोय बंद्रावरती काढलेला या संघाचा आणि त्याची जागा बनवून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय तो विनायक. बघूया रोशन आणि विनायक मध्ये काय होतंय, कशा पद्धतीने धावा करतात. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. धुळासर जमेची बाजू असणारे रोशन आता मात्र 5 चेंडू तब्बल 19 धावा कुठलेल्या आहेत. बघायचं तर 8 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे. अजूनही एक चांगली जोडी आपण पाहतो बंद्रावरती कालेरी संघाची खेळपट्टीवर आहे. मात्र हे विसरून चालणार नाही की गावदेवी पूर्ण संघ एक फायटर संघ आहे, ज्या संघामध्ये नवीन आणि जुन्या खेळाडूंचा अतिशय उत्कृष्ट प्रमाणे भरणा आहे. दोन्ही संघ फायटर संघ आहेत, लढवय संघ आहेत आणि अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे प्रमोद पाटील तालुका क्रिकेटमध्ये की दोन्ही संघांनी शेवटच्या चेंडूपर्यंत अजूनही सामना सोडलेला नाही. बरोबर आहे धुळा सर, कारण अनुभवची गोळ केली म्हणजे देवा टावर आहे त्यांच्या बाजूला आहे. स्ट्राईकला फलंदाज आहे तो रोशन. पुन्हा सज्ज होतोय जतीन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. 8 चेंडू आणि 21 धावा. फुलटॉ चेंडूला सॉंग करतो, चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये, काय टप्प्याने चेंडू जातोय 4 धावांसाठी. आपण पाहू शकता बॉल फुलटॉप चेंडू होता आणि कुठली संधी नव्हती. वाडिशा लॉंग ऑफ रिझनच्या क्षेत्रक्षयाकडे चेंडू गेला तो शंभर चौकारासाठी. तर या 4 धावणे संघाची धावसंख्यावरती संघाची धावसंख्या होते ती 47. आता मात्र 17 धावांची गरज. 7 चेंडू आणि 17 धावा. बघूया 6 चेंडूवर दडलंय काय ते पाहायचंय. 7-17 मात्र कुठल्या संघाला खतरा हे आपल्याला पाहायला मिळेल. बंद्रावरती काले संघ विजयी होतोय की मात्र गावदेवी पूर्ण संघ विजय संपादन करतोय. जरूर इस गेम पर मालूम पड़ेगा कि उन किस पहाड़ के नीचे है. 7 चेंडू 17 धावा. जतीन सज्ज होतो शेवटचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतो फलंदाज रोशन. वेळेच्या वरती सहकार्य दरम्यान कालोरा गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माने शशिकांत म्हात्रे साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं चषकामध्ये या स्पर्धेचे मुख्य साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे.
फुलटॉस चेंडू टाकला होता, फक्त दिशा दिलेला पुश केला होता चेंडूला, ढकलून दिलं होतं. चेंडू येतो स्क्वेअर लेगच्या दिशेकडे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज, एक धाव आणि संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती 48. आता मात्र 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. वेळगावचे सामाजिक कार्यकर्ते पिंट्याभाई, आपणास विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या चषकामध्ये निश्चितच सायन्स ग्रुप सायन्स स्पोर्ट्स खारगाव आणि या स्पर्धेचे वन मॅन शो महेंद्रजी पाटील साहेबांकडून हार्दिक स्वागत आहे. खरोखर मित्रांनो जो सामना चालू आहे तो म्हणजेच गावदेवी पुणा आणि बंद्र्या मारुती काल्ले या दरम्यान चालू आहे. 6 चेंडू शेष राहिलेले आहेत मित्रांनो आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 16 धावांची गरज आहे. हे आमचा VIP राईडचा नजारा आपण पाहू शकता. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे, वेळेच्या वरती सहकार्य करायचं आहे. यानंतर सामना आपण बनवतो जय हनुमान सरवले विरुद्ध जय हनुमान पोगाव या दोन बलाढ्य संघामध्ये. वेलकम हर्षद, वेलकम रवी चौधरी, कल्पेश, अल्पेश, मोनिश, आपलं हार्दिक स्वागत आहे. खासदार चषकामध्ये अतिशय खास परफॉर्मन्स या संघाने केलं होतं काल. मित्रांनो 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्याचा जो सामना चालू आहे तो म्हणजे गावदेवी पुणा आणि बंद्र्या मारुती काल्ले या दरम्यान चालू आहे. बघूया कुठला संघ हा सामना जिंकतोय ते पाहायचं आहे. निवृत्ती पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर गोलंदाज सज्ज होतोय. जय, बघूया या जय या गोलंदाजामध्ये हा जो नाव आहे त्या नावामध्ये जय आहे आणि बघूया हा जय मिळवून देतोय का आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे का पराजय होतोय ते पाहायचं आहे. निश्चितच जय गोलंदाज आपल्या संघाला जय संपादन करून देतोय का हे पाहणं मनोरंजक ठरेल. कारण शेवटचं षटक आणि 6 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. जय तयार होतोय पहिला चेंडू टाकण्यासाठी. फुलटॉस चेंडू सॉंग करतोय, चेंडू मिड विकेटच्या वरून षटकारासाठी जातोय. आपण पाहू शकता रिप्लेमध्ये फलंदाज मात्र कुठल्याही रस्त्याने जात नव्हता, भेलपुरी खात नव्हता, चेंडूची वाट पाहत होता. चेंडूची वाट पाहिल्याने चेंडूची वाटी लावली. खरोखर असं वाटतंय का आ बैल मुझे मार ऐसा कुछ यहाँ पर हुआ है. तर 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज असताना एक फुलटॉस चेंडू मधाची गोली विकी टावरे यांच्या शब्दात आपण विचार टाकला तर मधाची गोली दिली होती. तिसऱ्या पंचाची सुविधा मैदानामध्ये उपलब्ध करायची आहे, कारण आमचे ग्राउंडचे दोन्ही पंच तिसऱ्या पंचांची मागणी करत आहेत. मोनिश तरे, आदी भाई यांच्याकडून षटकारांची हॅट्रिक केल्या असता 500 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. हो या सुवर्ण संधीचा फायदा घेतोय का ते पाहायचं आहे. रोशन एक जबरदस्त खेळी करतोय आपल्या संघासाठी. की मागच्या सामन्यात तुम्ही पाहिलं होतं 7 चेंडू मध्ये 11 धावांची गरज होती. बॅक टू बॅक 2 चौकार लावले होते. सुनाई वडूनगर या संघानं मात्र 4 चेंडू मध्ये 3 धावा एकशे रोखल्या होत्या. आमचे थर्ड पंच पराग वतारी इथे गेलेले आहेत. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू गोल्डलिंग स्पॉटवर पडून निघून जातो यशोच्या हातामध्ये. चांगलं कमबॅक केलेलं आहे. खरोखर जबरदस्त असं ही डिलिव्हरी केलेली आहे. कसं पहिला चेंडू त्यांनी थोडस गपत केली होती, फुलटॉस चेंडू टाकला होता. चांगला समाचार घेतला होता. रोशन कमबॅक करतो या चेंडूवर. जय पुन्हा सज्ज होतोय, पुढचा चेंडू टाकण्याचा सज्ज होतोय फलंदाज रोशन. बघूया आपल्या संघाचा रोशन नाव करतोय का ते पाहायचं आहे. शॉर्ट चेंडू बॅक साईडला जातोय आणि सुंदर झेल होतोय. फलंदाज फेल होतोय तो रोशन. बॅटची ओरची कडे घेऊन चेंडू खूप वेळ हवे होता आणि चांगला प्रयत्न आपण पाहतोय. रोशन याची गेली संपुष्टात आलेली आहे. आता मात्र समीकरण आपण पाहणार होता हे आपण रिप्लेमध्ये पाहू शकता. संवाद झाला होता. नुसती हुक फटका म्हणता येईल.
धुमाळ सर, आपण जर विकेटवर नजर टाकली तर 6 बाद झाले आहेत आणि या धावसंख्येवर नजर टाकली तर धावसंख्या झाली आता 54. आता मात्र 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज आलेला आहे अमर. बघूया अमर हा आपल्या संघाने कशा पद्धतीने खेळतो ते पाहायचं आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. धुमाळ सर काय म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे 3 चेंडूमध्ये अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं निस्की हुक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद झाला होता रोशन. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. स्ट्रायकर फलंदाज विनायक आणि नाशिकला अमर. जल गोलंदाजी मार्कवर धुमाळ सर, विनायकवर आपण नजर टाकली तर त्यांना मोठ्या फटकाची मारण्याची क्षमता आहे. प्रत्येक इव्हेंटमध्ये आपण बघितलं असेल कुठेतरी अडचणीत सापडलेला असेल मंत्रावरती काढले पण चांगली कामगिरी केलेली आहे विनायकने आजपर्यंत. बघूया या सामन्यामध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतो ते पाहायचं आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. सज्ज होतोय गोलंदाज जय. बघूया जय कशा पद्धतीने हा चेंडू हातवतोय ते पाहायचं आहे. चांगला असा चेंडूला लाभ करतो. मी पहिले सांगितलं होतं धुमाळ सर तुम्हाला लॉबच्या वरून हा चेंडू जातोय षटकारासाठी. त्याचा अतिशय उत्कृष्ट फटका, ज्या फटक्याची आवश्यकता आहे बंदरावरती कालेर संघाला. गणरायचं नाव आपण बघतो विनायक आणि जणू काही श्री गणेशाप्रमाणे धावून आलेला आहे पंजाबवरती कालेर संघासाठी विनायक हा फलंदाज. तर खरोखर धुमाळ सर विनायक जबरदस्त आपला खाता ओपन करतोय. षटकाराने खाता ओपन करतोय. आता बघूया 2 चेंडूमध्ये 4 धावांची गरज. विनायक हा नायक बनतो काय ते पाहायचं आहे या सामन्याचा. निश्चितच 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कृष्ट फटका, पूर्णपणे फोर्स केलं होतं चेंडूला, जबरदस्ती केली होती आणि जबरदस्ती करताना जबरदस्त फटका आपण पाहिला होता विनायक याच्या बॅटमधून. तो पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज जय आणि सज्ज होतोय फलंदाज विनायक. बघूया कशा पद्धतीने हा चेंडू हातवतोय, कशा पद्धतीने हा चेंडू खेळून काढतोय हा फलंदाज विनायक. जबरदस्त कामगिरी करतोय पहिल्या चेंडूवर. चेंडूला पुश करतोय. चेंडू येतोय थर्ड मॅनच्या दिशेकडे. चांगलं क्षेत्ररक्षण एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा अर्जित करतोय. तर तिसऱ्या धावासाठी हा ना इथे चालू होतं. मात्र 2 धावाने इथे समाधान मानावं लागेल. 2 धावाने संघाची धावसंख्या वाटते. संघाची धावसंख्या किती झालेत ते महत्वाचं नाही. आता मात्र एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. तुम्हाला सर काय म्हणायचंय? आणि या स्पर्धेची नियमावली जर बघितली तर प्रमोद पाटीलला चेसिंग आणि रेसिंग कंपल्सरी आहे. 1 चेंडूवर 2 धावा पूर्णपणे बंधनकारक असणार आहे. आपण बघितलं तर आयदी वडगाव संघ अशाच प्रकारे सिच्युएशन मध्ये पराभूत झाला होता. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कुठे वेळेच्या बाबतीत सहकार्य. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. धुमाळ सर, मी पहिलेच सांगितलं होतं हेमंत सरांना की तुम्ही क्षेत्ररक्षण जर चांगले केले तर अचूक फेकी करणं गरजेचं आहे. तुम्ही जर क्षेत्ररक्षण चांगलं करता आणि फेकी जर चुकीची करता मग त्या फिल्डिंगचा काही अर्थ नाहीये. मात्र इथं आपण बघितलं दबाव वाढवला होता. पहिली धाव अतिशय वेगाने पूर्ण केली आणि परिणाम स्वरूप क्षेत्ररक्षकावर दबाव वाढला होता आणि ज्यावेळी क्षेत्ररक्षक दबाव वाढतोय तेव्हा बरेच वेळा क्षेत्ररक्षकाकडून चुका अशा घडलेल्या आहेत. हो आता एका चेंडूमध्ये दडलंय काय, लपलंय काय, काय बघायचं आहे. एका चेंडूमध्ये 2 धावांची गरज आहे. हा सामना कोण जिंकणार ते पाहायचंय मित्रांनो. 1 चेंडू आणि 2 धावा. चेंडूला फोर्स करणं. हवेत चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली आणि सुंदर सोपा झेल इथं सोडलेला आहे.